थोडं बालपणामध्ये जर गेलं तर याच्यातली एक सहजता म्हणजे स्मिता पाटलांबरोबरचा तुमचा सहवास जो आहे आणि त्यानंतर पुढे नृत्यशाळा स्मितालय स्थापन करण्यापर्यंत हा प्रवास नक्की कसा होता? म्हणजे अर्थात याच्यात दोन पार्ट पडतात, एक तर लहानपणाच्या आठवणीवाला विषय आणि दुसरा स्मितालय स्थापन थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. स्मिता पाटील आणि मी, आपण जसं म्हणतो लंगोटी यार, लहानपणापासूनच्या मैत्रिणी आम्ही. म्हणजे राष्ट्रसेवा दल कलापथकामध्ये ती पण होती. म्हणजे तिचे आई वडील, माझे आई वडील समाजवादी विचारांचे आणि राष्ट्रसेवा दल समाजवादी विचारांचं, आणि त्याचा कला विभाग म्हणजे कलापथक, आणि त्याच्यातून लोकांपर्यंत शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा, हे विषय कलेद्वारे लोकांपर्यंत पोचवायचे, हा कलापथकाचा उद्देश होता. आणि तो खूप छान रीते सफल होत होता. लहान असताना आम्हाला ती काय अक्कल नव्हती, आम्हाला फक्त चला प्रत्येक सुट्टीत नाचायचं. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक मे महिन्यात आणि प्रत्येक दिवाळी जेव्हा केव्हा येईल ह्या 2 सुट्ट्यांमध्ये, म्हणजे मे महिन्यात जवळजवळ महिना दीड महिना दौरा असायचा आणि दिवाळीच्या सुट्टीत जवळजवळ 3 आठवडे दौरा असायचा, आणि आम्ही भारतभर हे कार्यक्रम करत हिंडायचो. त्याच्यामुळे खूप वेगळ्या प्रकारे आमची मैत्री झाली. म्हणजे आमचा एक ग्रुपच आहे 5-6 जणींचा, आणि त्यातली स्मिता एकटी खूप लवकर निघून गेली. म्हणजे स्मिता, आम्ही इनफॅक्ट स्मितानी माझ्याबरोबर ओडिसीचे धडे सुद्धा 6 महिने घेतलेत. म्हणजे केलुचरण महापात्र गुरु ह्यांच्याकडे जायच्या आधी त्यांच्या शिष्याकडून मुंबईत शंकर बेहरा, मी आणि स्मितानी धडे सुरू केले ओडिसीचे. आणि तेव्हा ती न्यूज रीडर होती आणि मी कॉलेजमध्ये शिकवत होते, समवयीन आम्ही, आणि 1 वर्षांनी लहान ॲक्च्युली ती. आणि तेव्हा ती न्यूज रीडर असताना श्याम बेनेगलनी तिला पाहिलं आणि तिला उचललं, लिटरली उचललं. आणि तोपर्यंत माझं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण बऱ्यापैकी झालं. त्याच्यामुळे आम्ही दोघी जे कलापथकात होतो तिथून बाहेर पडल्यावर ती गेली सिनेमात, मी गेले शास्त्रीय नृत्यात, आणि भेटी व्हायच्या. पण मग कसं झालं की मला 86 साली स्मिता गेली हे जग सोडून. 88 साली मी अमेरिकेच्या टूरवर असताना स्लिप डिस्कचा अटॅक आला. त्याच्यामुळे मला 5 कार्यक्रम रद्द करून परत यायला लागलं, आणि मग मला महिनाभर झोपायला सांगितलं. आणि मग डॉक्टर म्हणाले, खात्री नाही आहे की तू महिनाभरानंतर परत एवढ्या जोरात नृत्य करू शकशील. तर त्या महिनाभरात बिछाण्यात पडल्या मी विचार केला की आपण नाही नाचू शकलो तर काय करायचं. मग गणिताकडे परत जायचं का. डॉक्टर मला म्हणाले होते, तू गणितात MSc केलंयस, तू गणिताकडे परत जा, कॉम्प्युटर्स खूप हे होणार. त्यावेळेस सुरू झालं. पण म्हटलं नाही, माझं आयुष्य हे नृत्यासाठीच आहे. मग तेव्हा विचार केला की स्मिता नाही आहे, स्मिताला सुद्धा नृत्य एवढं आवडत होतं, तर स्मिताच्या स्मरणार्थ आपण एक नृत्यशाळा चालू करावी आणि शिकवायला लागावं. कारण शिकवताना एवढा म्हणजे 2-2 तास सतत नाचायला नाही लागत. आणि तेव्हा माझ्या डोक्यात नृत्यस्मी हे नाव आलं होतं. पण वसंत बापट, म्हणजे माझे वसंत काकाच, म्हणजे श्रेष्ठ कवी वसंत बापट, त्यांनी मला नाव सुचवलं स्मितालय. म्हणजे जसं आपण विद्यालय म्हणतो विद्येचं घर, तसं स्मितालय म्हणजे स्मिताचं घर, स्मिताची आठवण जिथे कायम राहील. आणि 1989 साली स्मितालय जे चालू झालं तिथे भरपूर मुलगे कमी पण होते, मुली भरपूर, खूप जण शिकलेत आणि आता स्वतःची क्लासेस किंवा स्वतःच्या नृत्यशाळा चालू करून जगभर हे फिरतायत.